गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर 33 वर आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण इक्वल रूट्सचा फॉर्म्युला आणि त्यावरील एक्झाम्पल घेतलं होतं. इक्वल रूट्सचा फॉर्म्युला आपल्याला माहीतच आहे. डिफरंट रूट्सचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला सांगण्यात आलेला आहे. एक्झाम्पल 2 ऑन पेज नंबर 66. Solve d4y divided by dx raised to 4 minus d cube y upon dx raised to cube minus 9 d2y by dx square minus 11 dy by dx minus 4y which is equal to 0. हा आपल्याला दिलेला एक्झाम्पल आहे. सोल्युशन द गिवन इक्वेशन इज, जे दिलेलं एक्झाम्पल आहे आपण जशाला तसं लिहिलं आणि त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणालो. आता हे फोर्थ ऑर्डर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आहे. सेकंड ऑर्डर असलं तर आपल्याला रूट काढण्याची पद्धत हायस्कूल लेवलला आपण शिकलेलो आहे. परंतु 3 आणि 3 पेक्षा जास्त ऑर्डर असेल तर हायस्कूल लेवलला आपण एक मेथड ज्याला सिंथेटिक डिव्हिजन म्हणतात त्या पद्धतीनं रूट्स काढतो. काय आहे हो सिंथेटिक डिव्हिजन? मग यांचे करस्पॉन्डिंग कोएफिशिएंट घ्यायचे आणि ट्रायल आणि एरर बेसिसवर त्यांचे रूट्स काढायचे. उदाहरणार्थ याचा कोएफिशिएंट 1 आहे d4y बाय dx रेज टू 4 चा. त्याच्यानंतर d क्यूब y डिवायडेड बाय dx क्यूब चा -1 आहे. त्यानंतर d2y बाय dx स्क्वेअर चा -9 आहे. त्यानंतर dy बाय dx चा -11 आहे आणि y ला कोएफिशिएंट -4 आहे. आता आपण सुरुवात करणार आहोत रूट्सचं. एक तर 1 रूट येईल किंवा -1 येईल. ते जर नाही आलं तर 2 येईल किंवा -2 येईल. ते जर नाही आलं तर 3 येईल किंवा -3 येईल. अशा पद्धतीनं आपण ट्रायल अँड एरर बेसिसवर रूट काढण्याचा प्रयत्न करतो आहे. 1 न ट्राय केलं, 1 न आलं नाही म्हणून आपण -1 घेतलं. -1 घेतल्याबरोबर हा 1 ला 1 जशाला तसं लिहायचं. हा 1 मल्टिप्लाय -1 म्हणजे -1, हा -2 झाला. -2 मल्टिप्लाय -1 म्हणजे +2 झालं. इथं -7 राहिलं. -7 मल्टिप्लाय -1 म्हणजे 7 झालं. इथं -4 राहिलं. -4 मल्टिप्लाय -1 म्हणजे 4 झालं आणि इथं 0 आला. याचाच अर्थ आपल्याला एक रूट -1 हा मिळाला. पुन्हा मग आपण काय केलं, -1च ट्राय केला. 1 जशाला तसं 1 इंटू -1 हा -3 झाला. -3 इंटू -1 +3 झाला म्हणजे हा -4 राहिलं. -4 इंटू -1 म्हणजे 4 झालं आणि हे 0 झालं. म्हणजे पुन्हा आपल्याला -1 रूट्स मिळाला. पुन्हा -1 घेतलं, 1 ला 1 लिहिलं. 1 इंटू -1 झालं म्हणजे हे -4 झालं. -4 इंटू -1 म्हणजे हा 4 झाला आणि इथं 0 आलं. त्यामुळे -1 3 वेळा आपल्याला रिपीटेड रूट्स मिळालं. आता इथं सहज लक्षात येते की याचं 4 रूट असलं पाहिजे. 1 ला 1 लिहिलं, 1 इंटू 4 झाला आणि 0 झाला. म्हणजे अशा तऱ्हेनं या फोर्थ ऑर्डर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचे नॅचरली 4 रूट्स मिळेल, 4 फॅक्टर्स मिळेल आणि ते 4 रूट्सपैकी 3 रूट्स हे रिपीटेड मिळाले आणि एक हा वेगळा मिळाला. म्हणजे आता रिपीटेड रूट्सचा फॉर्म्युला आणि डिफरंट रूट्सचा फॉर्म्युला एकत्र आपल्याला यूज करायचा आहे. मग हेन्स इट्स ऑक्झिलरी इक्वेशन इज, याचं ऑक्झिलरी इक्वेशन m⁴ -m चा क्यूब -9m स्क्वेअर -11m -4 विच इज इक्वल टू 0. अकॉर्डिंग टू दीज रूट्स आपल्याला सहज लिहिता येते. हेन्स m+1 हे 3 वेळा रूट आलं म्हणून m+1 हा याचे 3 फॅक्टर्स पडले. त्याचा क्यूब आपल्याला लिहिता येईल. म्हणजे m+1 इज इक्वल टू 0, m+1 इज इक्वल टू 0, m+1 इज इक्वल टू 0. म्हणजे 3 वेळा झालं. म्हणजे m इज इक्वल टू -1,
m इज इक्वल टू -1, m इज इक्वल टू -1. म्हणजे m इज इक्वल टू m1 इज इक्वल टू m2 इज इक्वल टू m3 इज इक्वल टू -1. असे 3 वेळा रिपीटेड रूट्स मिळाले. आणि m इज इक्वल टू m4 इज इक्वल टू 4 हा डिफरंट रूट्स आपल्याला मिळाला. यालाच आपल्याला लिहायचं असेल तर असं लिहिता येईल. दिस शोज दॅट द रूट्स ऑफ द ऑक्झिलरी इक्वेशन आर -1 रिपीटेड 3 times and 4 1 time. Hence the general solution of the given equation is, जर 3 वेळा रिपीटेड रूट्स असेल तर आपल्याला माहित आहे त्याचा फॉर्म्युला 3 वेळा रिपीटेड रूटसाठी y इज इक्वल टू c1 प्लस c2x प्लस c3x² ब्रॅकेटमध्ये आणि ब्रॅकेटच्या बाहेर e टू द पॉवर m1x. m1 ची किंमत -1 असल्यामुळे e टू द पॉवर -x आणि प्लस c4 e टू द पॉवर m4x म्हणजे चौथा रूट्स आपला 4 आहे म्हणून e टू द पॉवर 4x. मग उत्तर काय झालं? y इज इक्वल टू इन ब्रॅकेट c1 प्लस c2x प्लस c3x² ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर e टू द पॉवर -x. म्हणजे इथपर्यंत आपण रिपीटेड रूटचा फॉर्म्युला वापरला आणि प्लस c4 e टू द पॉवर 4x डिफरंट रूटचा फॉर्म्युला इथं यूज केलं चौथ्या रूटसाठी. नेक्स्ट आर्टिकल 52 काय आहे टायटल? केस ऑफ द ऑक्झिलरी इक्वेशन हॅव्हिंग इमॅजिनरी रूट्स. याच्या आधीचं आर्टिकल होतं रिपीटेड रूट्स. हे आहे इमॅजिनरी रूट्स असेल तर काय त्याचं फॉर्म्युला येईल. द इक्वेशन dny अपॉन dx रेस टू n प्लस p1 dn-1y अपॉन dx रेस टू n-1 प्लस p2 dn-2y अपॉन dx रेस टू n-2 प्लस डॉट 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 प्लस pn y is equal to 0, where the coefficient p1, p2 up to pn are constants will first be treated. On the substitution of e to the power mx for y, the first member of this equation becomes, म्हणजे हा फर्स्ट मेंबर लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडला सेकंड मेंबर ऑफ द गिवन इक्वेशन आपण म्हणत आहोत. तर डिफरंट रूट्सच्या वेळेस, इक्वल रूट्सच्या वेळेस आणि इमॅजिनरी रूट्सच्या वेळेस इक्वेशन हा सारखाच आहे, nth ऑर्डर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. त्यामुळे हा जो आहे ऑक्झिलरी इक्वेशन हे सारखंच येणार आहे. म्हणजे इन ब्रॅकेटमध्ये m रेस टू n प्लस p1 m रेस टू n-1 प्लस p2 m रेस टू n-2 प्लस डॉट 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 प्लस pn ब्रॅकेटच्या बाहेर e टू द पॉवर mx. And this will be equal to 0 if m raised to n plus p1 m raised to n-1 plus p2 m raised to n-2 plus dot 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 plus pn is equal to 0. This bracketed value should be 0 आपण घेऊ शकतो. e to the power mx याला 0 नाही म्हणता येणार कारण की e to the power mx is equal to y सबस्टिट्यूट केलेला आहे आणि हे तर आपल्याला y मध्ये सोल्युशन काढायचं आहे दिलेल्या इक्वेशनला. मग this may be called the auxiliary equation. If the n roots of equation 2 be m1 m2 up to mn, then the complete solution of 1 is, जर n roots इक्वेशन 2 चे m1 m2 mn असतील तर त्याला फॉर्म्युला ऑलरेडीच आपण डिफरंट रूट्सचा काढलेला आहे. काय काढलेला आहे? y is equal to c1 e to the power m1x plus c2 e to the power m2x plus dot 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 plus cn e to the power mnx. आपल्याला ऑलरेडी माहित आहे. इक्वल रूट्सचा सुद्धा आपल्याला माहित आहे. y is equal to c1 plus c2x plus c3x² plus c4x raised to y is equal to c1 plus c2x plus c3x² प्लस डॉट 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 प्लस cr x रेस टू r-1 आणि ब्रॅकेटच्या बाहेर e टू द पॉवर mrx हे माहित आहे आपल्याला. आता
जर रूट्स डिफरंट नसेल, इक्वल नसेल, इमॅजिनरी असेल तर काय? वेन इक्वेशन 2 हॅज पेअर ऑफ इमॅजिनरी रूट्स, म्हणजे इमॅजिनरी मध्ये पेअर ऑफ इमॅजिनरी रूट्स, म्हणजे m1 इज इक्वल टू अल्फा प्लस आय बीटा, m2 इज इक्वल टू अल्फा मायनस आय बीटा, म्हणजे अल्फा प्लस मायनस आय बीटा जर तुमचा रूट्स आला तर तुम्हाला एक कन्सिडर करावं लागेल m1 इज इक्वल टू अल्फा प्लस आय बीटा, m2 इज इक्वल टू अल्फा मायनस आय बीटा, आणि आयची व्हॅल्यू काय असेल तर आयची व्हॅल्यू अंडर रूट -1 असेल. I being used to denote under root -1. The corresponding part of the solution can be put in a real form simpler and hence more useful than the exponential form of article 50. For pair of imaginary roots आल्यामुळे आपल्याला c1 e टू द पॉवर इन ब्रॅकेट अल्फा प्लस आय बीटा ब्रॅकेटच्या बाहेर x प्लस c2 e टू द पॉवर अल्फा मायनस आय बीटा ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर x असं लिहिता येईल, विच इज इक्वल टू c1 e टू द पॉवर अल्फा x इंटू e टू द पॉवर आय बीटा x प्लस c2 e टू द पॉवर अल्फा x इंटू e टू द पॉवर मायनस आय बीटा x. e टू द पॉवर अल्फा x या दोन्ही टर्म मधून आपण कॉमन काढू शकतो. मग आपण कॉमन काढलं विच इज इक्वल टू e टू द पॉवर अल्फा x. काय शिल्लक राहिलं? c1 e टू द पॉवर आय बीटा x प्लस c2 e टू द पॉवर मायनस आय बीटा x, which is equal to e to the power alpha x. आता आपल्याला e to the power I बीटा x चा फॉर्म्युला माहित आहे. काय आहे हो? cos बीटा x प्लस I sin बीटा x. e to the power मायनस I बीटा x चा फॉर्म्युला काय आहे? cos बीटा x मायनस I sin बीटा x, जे की आपण ऑलरेडी 12th स्टँडर्ड मध्ये e to the power प्लस मायनस I थीटा इज cos थीटा प्लस मायनस I sin थीटा त्याचा वापर इथं केलेला आहे. मग काय झालं? विच इज इक्वल टू e टू द पॉवर अल्फा x इन ब्रॅकेट c1 इन ब्रॅकेट cos बीटा x प्लस I sin बीटा x प्लस c2 इन ब्रॅकेट cos बीटा x मायनस I sin बीटा x. आता cos बीटा x जर आपण कॉमन काढलं तर काय राहतंय? विच इज इक्वल टू e टू द पॉवर अल्फा x जसा तसा इन ब्रॅकेट इथून पहिल्या टर्म मधून cos बीटा x कॉमन काढलेला आहे, म्हणजे शिल्लक राहिलं इन ब्रॅकेट मध्ये c1 प्लस c2 ब्रॅकेटच्या बाहेर cos बीटा x, आणि पहिल्या ब्रॅकेटची दुसरी टर्म आणि दुसऱ्या ब्रॅकेटची दुसरी टर्म याच्यामधून आपण काढलं कॉमन I इन ब्रॅकेट c1 I काढला कॉमन आणि साइन बीटा x कॉमन काढला. I काढला कॉमन आणि साइन बीटा x कॉमन काढला. मग काय शिल्लक राहते? हे इथं c1 शिल्लक राहते आणि इथं मायनस c2 शिल्लक राहते, विच इज इक्वल टू e टू द पॉवर अल्फा x. आता c1 कॉन्स्टंट आहे, c2 सुद्धा कॉन्स्टंट आहे, देअर ऍडिशन सुद्धा कॉन्स्टंट येईल, त्यामुळे आपण c1 प्लस c2 च्या बदल्यात दुसरा कॉन्स्टंट घेतला कॅपिटल A. I बी कॉन्स्टंट आहे, c1 मायनस c2 कॉन्स्टंट आहे, म्हणून I c1 मायनस c2 च्या बदल्यात आपण कॉन्स्टंट घेतला B. म्हणून विच इज इक्वल टू e टू द पॉवर अल्फा x इन ब्रॅकेट कॅपिटल A cos बीटा x प्लस कॅपिटल B sin बीटा x, वेअर c1 प्लस c2 इज इक्वल टू कॅपिटल A and I in bracket c1 minus c2 is equal to capital B. आता e to the power alpha x हायपरबोलिक मध्ये cos हायपरबोलिक अल्फा x प्लस sin हायपरबोलिक अल्फा x असा फॉर्म्युला आहे. e to the power alpha x याच्या बदल्यात आपण इथं काय लिहिलेलं आहे? cos हायपरबोलिक अल्फा x प्लस sin हायपरबोलिक अल्फा x. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर हेच येते.
उदाहरणार्थ बिकॉज e टू द पॉवर अल्फा एक्स विच इज इक्वल टू, आपण याला e टू द पॉवर अल्फा एक्स ला e टू द पॉवर अल्फा एक्स डिवायडेड बाय 2 प्लस e टू द पॉवर अल्फा एक्स डिवायडेड बाय 2 असं लिहिलं. मग याच्यामध्ये आपण e टू द पॉवर मायनस अल्फा एक्स डिवायडेड बाय 2 आणि मायनस e टू द पॉवर मायनस अल्फा एक्स डिवायडेड बाय 2 म्हणजे ऍड आणि सबट्रॅक्ट केलं. पहिल्या दोन टर्मला एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं e टू द पॉवर अल्फा एक्स प्लस e टू द पॉवर मायनस अल्फा एक्स डिवायडेड बाय 2 प्लस दुसऱ्या दोन ब्रॅकेटला एका ब्रॅकेटमध्ये e टू द पॉवर अल्फा एक्स मायनस e टू द पॉवर मायनस अल्फा एक्स अपॉन 2 आणि कॉस हायपरबोलिक अल्फा एक्सचं फॉर्म्युला एक्सपोनेन्शियल मध्ये e टू द पॉवर अल्फा एक्स प्लस e टू द पॉवर मायनस अल्फा एक्स डिवायडेड बाय 2. साइन हायपरबोलिक अल्फा एक्सचा फॉर्म्युला e टू द पॉवर अल्फा एक्स मायनस e टू द पॉवर मायनस अल्फा एक्स डिवायडेड बाय 2. म्हणजे e टू द पॉवर अल्फा एक्सच्या बदल्यात जे आपण हे लिहिलं कॉस हायपरबोलिक अल्फा एक्स प्लस साइन हायपरबोलिक अल्फा एक्स, कॅल्क्युलेशन केल्यानंतर तेच आलं. इफ a pair of imaginary roots occurs twice, then the corresponding solution is y is equal to in bracket c1 plus c2x ब्रॅकेटच्या बाहेर e टू द पॉवर अल्फा प्लस आय बीटा ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या बाहेर x प्लस c3 प्लस c4x e टू द पॉवर ब्रॅकेटमध्ये अल्फा मायनस आय बीटा ब्रॅकेटच्या बाहेर x, which reduces to y is equal to e to the power alpha x in bracket a plus a1x into cos beta x plus b plus b1x ब्रॅकेटच्या बाहेर sin beta x. म्हणजे इमॅजिनरी रूट जर सिंगल आले असेल -4 प्लस -3 आहे असं जर आलं असेल तर फॉर्म्युला आहे e टू द पॉवर अल्फा एक्स इन ब्रॅकेट c1 cos बीटा एक्स प्लस c2 sin बीटा एक्स. आणि पेअर ऑफ इमॅजिनरी रूट जर आला असेल तर फॉर्म्युला वापरायचा आहे y इज इक्वल टू e टू द पॉवर अल्फा एक्स इन ब्रॅकेट a प्लस a1x cos बीटा एक्स ब्रॅकेटच्या बाहेर प्लस b प्लस b1x ब्रॅकेटच्या बाहेर sin बीटा एक्स. एक एक्झाम्पल घेऊ, आपल्याला क्लिअर होऊन जाईल त्या एक्झाम्पल वरून. एक्झाम्पल 1 ऑन पेज नंबर 67. Solve d2y divided by dx square plus 8dy by dx plus 25y is equal to 0. हे आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. सोल्युशन, द गिवन इक्वेशन इज, जे दिलेले इक्वेशन आहे ते आपल्याला जशाला तसं लिहायचं आहे. d2y divided by dx square plus 8dy by dx plus 25y which is equal to 0. Hence the auxiliary equation is m square plus 8m plus 25 is equal to 0. ज्या इक्वेशनचं रूट्स पडत नाही त्याला आपण हायस्कूल लेवलला क्वाड्रॅटिक इक्वेशन, एक चॅप्टर होतं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c विच इज इक्वल टू 0. जर रूट पाडता नाही आलं तर हा एक फॉर्म्युला आपण यूज केला होता, x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. या इक्वेशन मध्ये या इक्वेशनला जर आपण कंपेअर केलं तर हे इक्वेशन इट इज अ इक्वेशन इन x, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन इन x, वेअर ॲज दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन m. एवढाच फरक आहे. या a ची किंमत इथे 1 आहे, b ची किंमत इथे 8 आहे आणि c ची किंमत इथे 25 आहे. मग आपल्याला तो यूज करायचा आहे. सो दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. m इज इक्वल टू मायनस बी, काय किंमत आहे बी ची 8 आहे, हे इथे लिहिलं, प्लस मायनस अंडर रूट मध्ये बी चा वर्ग 8 चा स्क्वेअर 64 मायनस 4, ए ची किंमत किती आहे 1 आहे, 1 लिहिली. सी ची किंमत किती आहे 25 लिहिली डिवायडेड बाय 2a, ए ची किंमत पुन्हा 1 which is equal to in bracket -8 plus minus under root 64. 4 multiply 1 is 4. 4 multiply 25 is 100. Divided by 2 multiply 1 is 2. Which is equal to -8 plus minus
64 मधून जर -100 म्हणजेच 100 मधून जर 64 गेले तर 36 राहते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस असल्यामुळे मायनस आलं. डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू -8 प्लस मायनस अंडर रूट 6चा वर्ग 36 आणि मायनस आय म्हणजे मायनस इथं साइन याला आपण आयचा वर्ग लिहू शकतो कारण की आय स्क्वेअर इज -1 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू -8 प्लस मायनस 6i डिवायडेड बाय 2. या 2 सोबत याला जर कॅन्सल केलं डिवाइड केलं तर -4 प्लस -3i असे तुम्हाला रूट मिळाले. म्हणजे m1 इज इक्वल टू मिळालं तुम्हाला -4 प्लस 3i आणि m2 इज इक्वल टू मिळालं -4 3i. द रूट्स ऑफ विच आर m इज इक्वल टू -4 प्लस -3i. हेन्स द सोल्युशन इज पेयर ऑफ इमॅजिनरी रूट्स न येता इथं फक्त एक वेळा आलेला आहे म्हणून y इज इक्वल टू e टू द पॉवर अल्फा x इन ब्रॅकेट c1 cos बीटा x प्लस c2 sin बीटा x. अल्फाची किंमत -4 यालाच आपल्याला असं लिहिता येईल. याला तुम्ही अंडरस्टँडिंग साठी अल्फा प्लस मायनस आय बीटा म्हणू शकता. मग अल्फाची किंमत इथं 4 आहे अर्थात -4. अल्फाची किंमत -4 म्हणून e टू द पॉवर -4x इन ब्रॅकेट c1. बीटाची किंमत इथं 3 आहे c1 cos 3x प्लस c2 sin 3x. म्हणजे फक्त दोनच इमॅजिनरी रूट्स आले y इज इक्वल टू e टू द पॉवर अल्फा x इन ब्रॅकेट c1 cos बीटा x प्लस c2 sin बीटा x. हा फॉर्म्युला यूज करायचा आणि पेयर ऑफ इमॅजिनरी रूट्स मध्ये जर रिपीटेड असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. y इज इक्वल टू e टू द पॉवर अल्फा x इन ब्रॅकेट a प्लस a1x cos बीटा x प्लस b प्लस b1x ब्रॅकेटच्या बाहेर sin बीटा x. म्हणजे रिपीटेड रूट्सचा जो आपण याच्या आधी फॉर्म्युला वापरला त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही फरक नाही आहे. फक्त कॉन्स्टंट मध्ये काय बदल झाला इथे c1 च्या जागी c1 प्लस c2x लिहू शकता तुम्ही c3 प्लस c4x लिहू शकता. इथं a प्लस a1x लिहिलेला आहे b प्लस b1x लिहिलेला आहे. बस एवढाच फरक आहे. तर आजच्यासाठी सफिशियंट आहे. थँक्यू.